त्यांचे पैसे त्याला द्यायचे नाही, ही गळचेपी जी चाललेली आहे, शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला आम्ही सहन करणार नाही. त्याचप्रमाणे मजुरांचे पैसे जे मनरेगा होतं, ते मनरेगा आता जी रामजी म्हणून योजना त्या सरकारने काढली. महात्मा गांधीच्या नावाचा विरोध यांना करायचा होता म्हणून मनरेगाच्या जागी जी रामजी काढली. ज्या भगवान श्रीरामाच्या मंदिरातले पैसे लुटणारे लोक, डाका टाकणारे लोक, त्यांना आता भगवान श्रीरामाला आता इकडे जी रामजी मध्ये आण. ठीक आहे, त्याचंही आम्ही स्वागत करतो, काही विरोध करायचं नाही, आमचं दैवत आहे. पण मूळ प्रश्न याच्यामध्ये असा आहे की 2018, 2019, 2020, 21, 22, 23, 24, 25 आणि आता 26 कोठ्याही बांधलेत, कोठ्याचे पैसे दिले नाहीत. विहिरीचे पैसे दिले नाहीत. म्हणजे आणि गावात सिमेंटचे रस्ते झालेत, नाल्या झाल्यात, त्याचे पैसे दिले नाहीत. म्हणजे सरकार काय करतंय काय करायला कारण नाही, आणि म्हणून तेही पैसे तातडीने दिले पाहिजेत, ही मागणी आमची त्याच्यामध्ये आहे. दुसरं, हर घर में नल आणि नल में जल. आता जे काही आम्हाला माहिती आलेली आहे की पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतला ताब्यात घेऊन नळ योजना पूर्ण झाल्यात अशा पद्धतीचं प्रमाणपत्र तयार करून घेतलं आणि ते मोदींना खुश करायसाठी हर घर में नल और नल में जल असं करून पूर्ण झालेल्या योजना त्यांनी दाखवल्या आहेत असं आमच्याकडे माहिती आलेली आहे. मी आता माहिती घेणार आहे आता त्याच्यातली, पण मला जी माहिती आहे मीडियाला पण माहिती असावी म्हणून. आता याच्यामध्ये नळाचं पाणी तर गेलंच नाही, पण गावात जे रस्ते खोदले गेले, ते रस्ते खोदले जे तसेच आहे. गावातले चांगले रस्ते खोदून त्यांनी गावाचा सत्यानाश करून ठेवलेला. आणि म्हणून एकीकडे पाणी पण भेटत नाही, त्याचं ग्रामपंचायतला शिवा पडतात आहेत, त्या ग्रामपंचायतीच्या बॉडीला शिवा घ्यावं लागतात आहे. आणि दुसरीकडे गावातले रस्ते पूर्ण खोदून ठेवलेत, त्या रस्त्याच्यामुळे त्यांना गावकऱ्यांना त्रास होत आहे, त्याच्याही शिवाय त्या ग्रामपंचायतच्या बॉडीला खावं लागत आहे. म्हणून असं हे घोषणाबाज सरकार केंद्रातलं नरेंद्र मोदीचं, त्याचे परिणाम याच्या माध्यमातून भोगले जातात. ही प्रकरण त्याच्यामध्ये आम्ही करू आणि हे असे 3-4 मुद्दे घेऊन या सगळ्या याच्यामध्ये दुरुस्ती तातडीनं केली गेली नाही तर या सगळ्या गोष्टीला घेऊन आमचं जे जन आंदोलन आम्ही उभं करणार आहोत, त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आमचे राहणार आहेत. आणि याचं निवेदन मी आता आमच्या काँग्रेस कमिटीला सांगतो, उद्या आम्ही या सगळ्या विषयावरचं निवेदन कलेक्टरलाही देऊ आणि त्याच्यावर तातडीनं या 4 दिवसात कारवाई झाली नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये हे आंदोलन आम्ही सुरू करू.